हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. तपोवनातील वृक्षतोडीच्या वादात उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंची एंट्री. वृक्षतोडी विरोधात ठाकरे बंधूंची वज्रमूठ. कोकणात निलेश राणे आणि भाजपमधील संघर्ष पेटला. भाजप कार्यकर्त्याच्या घरी बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय धुमशान. जिल्ह्यात राणेंचं महत्त्व कमी केल्याचा केसरकरांचा आरोप. 2014ला राणेंवर कुणी आरोप केले? निलेश राणेंचा पलटवार. लावरे फोनमधनं दिलेल्या आश्वासनावरती एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली. नदी मंजूर, डोंगर मंजूर, MIDC मंजूर असं म्हणत थोरातांचा शिंदेंना टोला. सिल्लोड आणि बदलापुरात भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याच्या आरोपावर नराडा. उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरनं चर्चा. सूत्रांची माहिती. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेकांनी केलं देशमुख कुटुंबियांचं सांत्वन. नांदेडमध्ये जातीय विखारातून वडिलांनी मुलीच्या प्रियकराला संपवलं. प्रेयसीनं मृतदेहासमोर कपाळाला लावलं कुंकू. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला सविस्तर बातमी. नगर परिषदेच्या प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंनी पांढरकवडा आणि संगमनेरमध्ये MIDC सुरू करण्याचं आश्वासन दिलं. त्यासाठी शिंदेंनी लाव रे तो फोन हा फंडा वापरला खरा, पण त्यावरून शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथे MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. तर शब्द देऊ मी त्यांना. हा मग बघा, नंतर आदेश गडबड करायचं नाही. हा ठीक आहे, ठीक आहे, ओके, थँक्यू. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांग. काल सगळं मंजूर होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांमध्ये ही शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे. नगर परिषद निवडणूक प्रचारात या 2 बड्या नेत्यांमध्ये सामना रंगला आहे. मतदारांना चुचकरण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आश्वासनाचा नवा फंडा वापरला जातोय. त्यासाठी ते आपल्याच पक्षांच्या मित्रांना फोन करतात. त्यानंतर फोनवरून ते जनतेच्या मागणीप्रमाणे आश्वासनं देतात. यवतमाळच्या पांढरकवडा आणि अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये त्यांनी हा फंडा वापरला होता. अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार. संगमनेरमधील शिंदेंच्या या लाव रे तो फोन फंडानंतर राजकारण तापलं नाही तरच नवल. संगमनेरचे माजी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरातांनी शिंदेंच्या या आश्वासन फंडाचा खास आपल्या शैलीत समाचार घेतलाय. इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांग. बाळासाहेब थोरातांनी गेली अनेक वर्ष संगमनेरचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. पण यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे अमोल खाताळांनी बाळासाहेब थोरातांना धूळ चारली. ती सल आजही थोरातांच्या मनात कायम आहे.
अशातच नगर परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये येऊन MIDC सुरू करण्याचं आश्वासन देत एक प्रकारे थोरातांना डिवचलं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. एकीकडे थोरात विरुद्ध शिंदे असं चित्र असतानाच दुसरीकडे माजी खासदार सुजय विखे आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबेंमध्येही वादाची ठिणगी पडली आहे. वाघ आणि सिंहाच्या लढाईवरून हे नेते भिडले. तुम्ही गुगल मध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला टायगर वर्सेस लायन, तुम्ही कोणत्याही मोबाईल ऍपवर सर्च मारला वाघ विरुद्ध सिंहाच्या लढाईमध्ये वाघच जिंकतो आणि वाघच जिंकणार. टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो. मला तुम्हाला सांगायचंय, टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो. सिंह हा जंगलचा राजा आहे. सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो. तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही. निवडणूक प्रचारात आश्वासनांचा महापूर आलाय. सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाचा सपाटा लावलाय. नेते जिथं जातील तिथं आश्वासनांची खैरात करत आहेत. उदय सामंतजी, इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. थोडे लोक इथे जमले आहेत, त्यांचा सर्वे आणि याचा विषय सिटी सर्वे झाला नाही तर तेवढा करून द्यायचा एक आदेश झाले. तर शब्द देऊ मी त्यांना. हा मग बघा ना, तर आदेश गडबड करायचं नाही. हा ठीक आहे ओके थँक्यू. या आश्वासनावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वादाचं मोहोळ उठलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.